करूनही दाखवलं असतं, पण उद्या दाखवूया. तर काय असतं, जी पट्टी असते ते कॉटनची मधली पांढरी पट्टी त्याला पाण्यात भिजवलं जातं आणि पोठाला बांधलं जातं. पोठाला बांधल्यानंतर वरून एक मखमली पट्टी असते ती बांधली जाते आणि मग याच्याने आपल्यामध्ये बरेच आजार बरे व्हायला मदत होते. मग तुम्ही म्हणताल याच्यात काय, नुसती पट्टी बांधल्याने आजार कमी होतात का? तर हो, हे तर निसर्गोपचाराचा आपल्याला लाभ आहे, फायदे आहेत. तर कसा फायदा होतो हेही मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा आपण ती पट्टी ओली करून पोठाला बांधतो आणि वरून एक गरम पट्टी बांधतो, तेव्हा तिथे काय असतं, आपल्या शरीराला काय असतं, थंड जर आपले पाण्याने भिजलं तर थोड्या वेळाने अंग गरम करण्याची म्हणजे प्रक्रिया चालू होते. त्या ठिकाणी आपल्या शरीराला समजतं की अरे इथं थंड झालेलं आहे आणि ते आपल्याला हीट निर्माण करावी लागेल आणि आपलं शरीर हीट निर्माण करायला तयार होतं आणि त्यावेळेस तिथं ब्लड सर्क्युलेशन इतकं वाढतं, तेच गतीनं तिथलं शरीर काम करू लागतं आणि मग तिथे रक्तप्रवाह वाढल्यामुळे, ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे आपल्यामध्ये जे लिव्हर आहे, किडनी आहे, पॅनक्रियाज आहे, आत आहे, इथे जे काही गर्भाशय आहे, त्या सगळ्यांचं काय होतं, रक्तप्रवाह वाढल्याने तिथे व्यायाम होतो आणि तिथे चांगल्या प्रकारे तिथे जे आजार आहेत ते बरे व्हायला मदत होते. काय केल्याने? फक्त आणि फक्त ही पट्टी जी आहे आपली छोटीशी क्रिया आहे, पण याचे लाभ अनेक आहेत आणि हे कुठं केलं जातं? निसर्ग उपचारामध्ये, चिकित्सामध्ये केलं जातं. जे पट्टी आपल्या पोठाला बांधली जाते, वरून एक पट्टी बांधली जाते. मग हे कधी बांधायचं असतं? सकाळी, संध्याकाळी, दुपारी, तेही कधी जेवणाच्या अगोदर रिकाम्या पोटाने ते बांधलं जातं. याचे काय होतं मग, ज्याचं पोट साफ होत नाही, कब्ज मी म्हणले ना, पायी साफ होतात, मूळव्याध होतात, बरेच आजार आपल्याला पोटात आजार कब्ज असल्यामुळे होतात, तर ते आजार बरे व्हायला मदत होते. त्याच्यानंतर ही पेट्टी कुठं बांधली जाते? पायाला सुद्धा बांधली जाते. जर आपल्याला गुडघा दुखत असेल किंवा आपल्याला पायांसंबंधी काही आजार असेल, त्या ठिकाणी सुद्धा ते बांधलं जातं, त्याच्याने सुद्धा फायदा होतो. याच्यानंतर कुठं बांधलं जातं? आपल्या गळ्याला सुद्धा बांधली जाते. ज्यांना थायरॉइड आहे, ज्यांना लंग्स मध्ये पाणी भरलेलं असेल किंवा कफ दाटलेला असेल, तुम्ही म्हणसाल ताई हे काय सांगताय, कफ झाल्यानंतर, सर्दी झाल्यानंतर इथं बांधल्यानंतर इथं आणखी सर्दी वाढेल ना? तर नाही, तिथे ब्लड सर्क्युलेशन वाढतं, तिथे हीट निर्माण होते आणि तुमच्यामध्ये फुफ्फुसामध्ये काही अडचणी असतील ते सुद्धा बऱ्या व्हायला ही पट्टी जी आहे ते फायदा करते. ज्यांना पीसीओडी म्हणजे गर्भाशयामध्ये गाठी येतात, त्यांच्यासाठी सुद्धा पोटाला, गळ्याला आणि डोक्याला अशा काही पट्ट्या बांधल्या जातात, जेणेकरून तिथे रक्तप्रवाह वाढून तिथले आजार बरे व्हायला मदत होतात. जे की तुम्ही लाखो रुपये जरी घेऊन गेलात तर तिथे बरं होत नसतं, मग निसर्ग उपचारामध्ये बरं होत असतं. कारण काय आहे? हेच आहे, छोटीशी क्रिया असते पण याचे लाभ भरपूर असतात आणि विशेषतः याचे साईड इफेक्ट कुठलेच नसतात. तुम्हाला नुसती पट्टी बांधली म्हणून कुठं तुम्हाला लगेच कुठला साईड इफेक्ट नसतो. तर अशा पद्धतीने आपण ह्या पट्ट्या, मिट्टी पट्टी असेल, पाणी चिकित्सा असेल किंवा आपण ही पट्ट्या बांधायचं असतील किंवा आपण ॲक्युप्रेशर असेल, अशा बऱ्याच चिकित्सा आहेत जे करून आपण बरे होऊ शकता. कपालभाती प्राणायाम करत राहा. तर असंच आपल्याला योग प्राणायामची तर माहिती झालेली आहे. कपालभाती प्राणायामने 99% आजार आपले बरे व्हायला मदत होतात, पण ही अशी आयुर्वेदिक सुद्धा चिकित्सा आपल्याला माहिती असावी, म्हणून रोज एका चिकित्साबद्दल आपण माहिती घेणार आहोत.